काय मागणी आहे तुमची? हे महात्मा फुले महामंडळामध्ये गेल्या 4 वर्षापासून आता समाजातल्या अनेक युवकांनी उद्योग व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव दिलेले आणि ते कर्ज प्रस्ताव 4 वर्षापासून तिला धुळं काट पडलेले आणि त्यांनी आता मदत काय केली की महात्मा फुलेच्या वेळेस चालू केली. इथले कर्ज प्रस्ताव हे मुंबईच्या हेड ऑफिसला पाठवले आणि ते पाठवल्याच्या नंतर आता ते म्हणतात की निधी नाही, मग निधी नसताना यांनी कसं पाठवले तर त्यांनी रिटर्न इकडं पाठवून दिले. कुठं आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात ते प्रस्ताव रिटर्न पाठवले. त्यांचं म्हणणं आहे की निधी नाही, म्हणजे हे 4 वर्षापासून हे काय करतायत की जमा करून घेत आहेत आणि दुसऱ्या महामंडळांना कर्ज वाटप चालू आहे, फक्त महात्मा फुले टार्गेट करतायत. आता ते तिथं काही घोळ पण झालेला आहे वाटतं. आंबेडकरी चळवळीचे जे नेते आहेत काही त्यांनी आरोप केलेला आहे की त्यांच्यावरती 200-250 कोटीचा घोळ झालेला आहे. तर त्याच्यातले 3 जण सस्पेंड झालेले. एक शोभा कराड मॅडम प्रादेशिक विभागाच्या, एक शेख साहेब आणि एक राठोड साहेब. बरं, आता तिथले जे व्यवस्थापकीय संचालक आहे बाबासाहेब बेलदार हो. याला ते सर्व जबाबदार आहे का कोण आहे? आणि तर सर्व जबाबदार तेच आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेच जबाबदार आहेत. तर असंही आरोप केला जातो की ते लाभार्थ्यांना व्यवस्थित बोलत नाही, भेटतही नाही, काहीच नाही. ट्रेनिंगच्या सेंटरच्या नावाखाली काहीतरी 150 कोटी बरं झाला घोळ झाला. बरं, मग आता तुम्ही याच्या संदर्भात पालकमंत्र्यांना काही भेटलेत का? पालकमंत्र्यांना तर नाही भेटलं, पण मी कलेक्टर साहेब आणि मी आत्ता मदत मुख्यमंत्री कार्यालयाला आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला दोघांना मेल केले होते. तर त्यांचेही मेल आले, परत हर्षदीप कांबळे साहेबांचेही मेल आले की आता त्यासाठीच आपण इथं उपोषणाला बसल्या. नाही, आता हे महामंडळ ते सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येतं. संजय शिरसाट जे मंत्री आहे त्या संदर्भात काही तुम्ही त्यांना भेटणार आहे का? भेटणार आहे, म्हणजे आपण त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आधी आणि एक सांगितलेलं आहे की आता इथं आमरण आणलं उपोषणाला बसणार आहे इथं मंडप बिना मंडपचं. आता मला जर का झालं तर मी त्याच्यात दिलेलं आहे की संबंधित मंत्री आणि प्रशासन हे जबाबदार राहतील. अन्नत्याग आंदोलन हे कोणत्या प्लॅटफॉर्म खाली तुम्ही सुरू केलं? RK आठवले पक्ष. काही पक्ष नेत्यांनी काही भेट वगैरे दिली का? हो, भेट म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालली आहे. नेते बाबूराव कदम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते आता आज आठवले साहेब आलते, त्यांच्या दौऱ्यासंग ते गेलेले, नंतर ते भेट देणारच. पुढची भूमिका काय असणार आहे आता? जोपर्यंत आपले समजा हे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथून आम्ही उठणार नाही. चालेल. आपलं नाव? विकास भास्कर राऊत.